सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांतिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः। वाक्यकारं वररुचिं भाष्यकारं पतञ्जलिं पाणिनिं सूत्रकारं च प्रणतोऽस्मि मुनित्रयम्। प्रणतोऽस्मि मुनित्रयम्। 58वा धडा आपण पाहत आहोत. त्यातील काही शब्दांचा विचार आपण केला. आता आपण वळूया पुढील पुढील शब्दांकडे. औ, उ, उ. 15. मृदुः म्हणजे कोमल हे शब्द आपण करत आलेलो आहोत. दीर्घ दीर्घ म्हणजे लांब किंवा मोठा. खर तर मोठा लांब अशा अर्थामध्ये लांब किंवा मोठा. 16. लघु म्हणजे लहान किंवा बोला छोटा. छोटा. र, अ, रस्व दीर्घ लघुवर बसलो मी. ओ वरती ह्रस्व दीर्घ येतो ना. कटू झालंय ना. ठीक आहे चालेल. रस्व मृदू. हा रस्व 16 इथे काय पाहिजे. रस्व रस्व म्हणजे छोटा छोटा. लघु लघु किंवा लघु शब्दाचा अजून एक अर्थ होतो हलका. दोन अर्थ होतात. महत म्हणजे मोठा बडा मोठा. महान चालतो कसा तो तकारांत शब्दाप्रमाणे महान भगवान भगवंतो भगवत. तसं भगवान भगवंतो भगवंत 19. अल्प अल्प कमी. छोटा किंवा थोडा. अल्पसा प्रयत्न छोटा प्रयत्न थोडा प्रयत्न. 20. प्रशस्य 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 म्हणजे छान चांगला किंवा छान. 21. उदार आता याच्याबद्दल काय आपल्याला माहितीच आहे. उदार म्हणजे काय. उदार हृदय असणारा. चार. हम्म. 22. कृपण उदारच्या विरुद्ध कृपण. याच्यामध्ये बरेचसे समानार्थ विरुद्धार्थ शब्द दिलेले आहेत. कृपण म्हणजे कंजूस. मराठीमध्ये काय शब्द आहे. कंजूसच आहे. कृपण आहे. कृपणच शब्द आहे मराठीत. 23. प्राचीन हे सगळे काय आहेत आता विशेषण आहेत बरोबर. जुना किंवा जुन किंवा जुनी
जसं पुढचा शब्द असेल, जुना वाडा, जुनी हम्म. खोली. ठीक आहे. 24. नूतन, नवीन. नवीन. मग आता हे सुद्धा काय सगळे विशेषण. नूतन, नूतना, नूतनम, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. कोमल, मृदू पण शब्द आहे आणि कोमल पण. कोमल, तुलसी. विशाल, मोठा. मोठा. यौ, मोठा. अशा प्रकारे हे शब्द आहेत. हे सगळे काय आहेत थोडक्यात विशेषण आहेत. तुम्ही जर बघितलं, स्टेशन. कोमल, मृदू, छोटा, मोठा, लहान, लांब, आखूड. ठीक आहे असे. चला, आता आपण पाहूया या धड्यातील कॉन्सेप्ट, या धड्यातील सिद्धांत किंवा व्याकरणाचे काही नियम. याच्या आधी आपण पाहिलेलं आहे, पण तरी सुद्धा एकदा पाहूया. दोन प्रत्यय आहेत, तरफ आणि तमफ. आपण आधी पाहिलेलं आहे, पण तरी सुद्धा एकदा. तरफ आणि तमफ प्रत्यय. ज्यावेळी आपल्याला दोघांमध्ये एक श्रेष्ठ दाखवायचा असेल, एक श्रेष्ठ किंवा दोघांमध्ये तुलना करायची असेल, त्यावेळी तरफ प्रत्यय वापरतो. आणि ज्यावेळी अनेकांमध्ये तुलना करायची आहे, एकाशी नाही, अनेकांमध्ये तुलना, त्यावेळी तमफ प्रत्यय वापरतो. तरफ प्रत्यय वापरताना आपण विभक्ती करतो पंचमी. तमफ प्रत्यय वापरताना आपण विभक्ती करतो षष्ठी किंवा सप्तमी. षष्ठी किंवा सप्तमी दोन्ही विभक्त्या होतात. किती सोपं आहे. तरफ प्रत्यय दोघांमध्ये तुलना, तमफ प्रत्यय अनेकांमध्ये एकाची तुलना. तुलना नेहमी आपण एकाचीच करतो. ठीक आहे. आता उदाहरण तुम्ही पहा तरफ आणि तमफ प्रत्ययाचं. बघा, रामात कृष्ण पटुहू, म्हणजे रामापेक्षा कृष्ण हुशार आहे. मग आता कृष्णाची तुलना कोणामध्ये होते, कोणाबरोबर होते, रामाबरोबर. रामाबरोबर. हा, रामाची तुलना कोणाबरोबर होते, कृष्णाबरोबर. म्हणजे दोघांमध्ये तुलना होते, राम आणि कृष्ण. मग या दोघांची तुलना जेव्हा करायची असते तेव्हा तरफ प्रत्यय वापरतो. तरफ प्रत्ययातलं तर शिल्लक राहतं. तरफ प्रत्ययातील तर. मग झाला पटू शब्द असेल तर पटू शब्दाला तरफ प्रत्यय लागल्यानंतर आपल्याला उत्तर भेटेल पटुतरह. पटुतर भेटेल. मग तो पुल्लिंगामध्ये कसा चालेल, पटुतरह, रामसारखा, रामसारखा. रामवत. स्त्रीलिंगामध्ये सीता. पटुतारा. हा, पटुतरा पाहिलेले आपण हे, पटुतरा. आणि इथे पण काय आलं पाहिजे, सीता. रामात सीता पटुतरा. आणि खाली पटुतरम. तर ठीक आहे. ग्रामात नाही, पटुतरम पुरुषच पाहिजे ठिकाणी. नपुंसकलिंग पटुतरम येईल. तर उदाहरण कसं द्यायचं, पितुः, वडिलांपेक्षा मित्र, मित्रम पटुतरम. मित्रम नपुंसकलिंग शब्द. ठीक आहे. मग आता रामात, रामात पितुः, हे सगळ्या कुठल्या विभक्त्या आहेत, कोणती विभक्ती आहे ती, पंच. पंचमी. पंचमी. का पंचमी. का ज्यावेळी आपण दोघांमध्ये तुलना करतो तेव्हा तरफ प्रत्यय आणि विभक्ती होते पंच. तमफ प्रत्यय. आणि तमफ प्रत्यय काय, जेव्हा आपण जास्त जणांशी तुलना करतो, म्हणजे यांच्यामध्ये हा श्रेष्ठ, यांच्यामध्ये हा हुशार, यांच्यामध्ये
हा चाणाक्ष, असं अनेकांमधून आपण जेव्हा एकाला वेगळं काढतो, अ, एकाच एकाची तुलना करतो अनेकांची, त्यावेळी तरफ प्रत्यय. मग आता जर पटू असेल तर बनेल पटू तमफ. हा प्रत्यय आहे पटू आणि तमफ. बनताना काय बनणार फायनल शब्द? पटुतम. मग तो पुल्लिंगात कसं चालणार? तर कसं चालणार? कसं चालणार? काय अवघड प्रश्न विचारला नाही. पटू तप राम हो. नपुंसकलिंग ना सर, का नपुंसक? म्हटल्यानंतर रामवर तम आलं ना. बाल. पटुतम. आता हे काय नवीन आहे का तुम्हाला की पुल्लिंगामध्ये राम सारखा? मग पटुतम हा हम्म. शब्द भेटल्यानंतर पुल्लिंगात कसं चालणार? रामवत हा, काय अवघड आहे त्याच्यात? बालिकेशु, बालिकासु, मुलींमध्ये सीता. मग आता काय येणार? पटुत्तमा सीतम. सीतम तमा. नाही, भगवतीच असते ना. पटुतमा पतिता. सीतावत चाल हा, हम्म. पुल्लिंग राम, स्त्रीलिंग सीता, हम्म. नपुंसकलिंग सीता. वनम. वनम. अ, बालकेशु किंवा बंधुषु, बालकेशु मित्रम. मुलांमध्ये मित्र कसा आहे? पटुतमम वन वनम. पटुतम हा मूळ शब्द आहे, कळते का नाही? मला असं फील होते की तुम्हाला कळत नाहीये. कळलं सर. हा, कळला काय? तर प्रत्ययामध्ये तर होतं, तम प्रत्ययामध्ये तम राहतं. हो पुल्लिंगामध्ये रामवत, स्त्रीलिंगामध्ये सीतावत, सीतावत नपुंसकलिंगामध्ये वन वनम. हो मग जसं कृष्ण पुल्लिंग आहे म्हणून पटुतर, कृष्ण हम्म. पुल्लिंग आहे म्हणून पटुतम. फक्त झालंय ओके काय? बालकेशव. मग इथं बालका नाम होऊ शकतं का? हा, कारण हा. की हो पंचमी षष्टी पण होते आणि सप्तमी पण होते. सप्तमी बालिका नाम पण होऊ शकतं आणि बालका नाम असं येऊ शकतं. बर, आता हे पटुतरह किंवा पटुतमह हे सातही विभक्तांमध्ये चालतील का? हो हा, हे हो. हा चालणार. ठीक आहे, तीनही वचनांमध्ये तर ऑलरेडीच ते चालतंय. ठीक आहे, पटुतरह आणि पटुतमह याच्यामध्ये काही डाऊट नाहीये. विभक्ती होते पंचमी आणि अनेकांबरोबर जेव्हा आपण तुलना करतो त्या विभक्ती होते षष्टी किंवा सप्तमी सप्तमी. पुढे बघा, आता हेच दोन प्रत्यय म्हणजे या याच अर्थामध्ये जेव्हा दोघांची तुलना होत असेल याच अर्थामध्ये, किंवा अनेकांमध्ये एकाची तुलना होत असेल याच अर्थामध्ये, तरफ तमफ प्रत्ययालाच जोड देणारे म्हणजे त्याच प्रकारचे प्रत्यय पहिला आहे तो म्हणजे इयसून प्रत्यय. बघा, इयसून प्रत्यय. आता हे काय वेगळं आहे? काय नाही, फक्त नाव इयसून दिलेलं आहे एवढं. काही त्याच्यामध्ये तरफ आणि तमफ हेच अर्थ ते काय करतात? व्यक्त करतात. त्याच्यामुळे काय वेगळं आहे? इयसून आणि दुसरा प्रत्यय आहे इष्ठन. आता यातले काही शब्द आपल्याला माहिती आहेत, काही माहिती नाहीत. मग इयसून आणि इष्ठन हे काय आहेत? दोन प्रत्यय आहेत. मग इयसून प्रत्यय आपण कधी वापरतो सांगता येईल? आता बघा, वर दिलेलं आहे तेच खाली, काहीच फरक नाहीये. कधी? तुलना इयसून. करायची असेल तर ना, हा, दोघांमध्ये तुलना करायची हा, असेल तर दोघांमध्ये एकाच तुलना इयसून अनेकांमध्ये किंवा हा, तरफ. अनेकांमध्ये तुलना करायची असेल, इष्ट इष्ट. अनेकांमध्ये एकाची तुलना.
किंवा अनेकांमध्ये तुलना करायची असेल, छान, अगदी सोपं एकदम. इष्ट. बर, मग हा ई असून प्रत्यय, पहिला ई असून आपण बघूया. लगाने पर अंत में यन, यस. उदाहरण पाहूया आपण. एक पटू शब्द आहे, पटू. आता यांनी काही नियम दिले आहेत का? तुलना होते, विशेष नियम होते, बताई जाती है? नाही, काही नियम दिले नाहीत. पटू आणि प्रत्यय काय लागला? ई असून. ठीक आहे. आणि या ई असून प्रत्ययातलं काय शिल्लक राहतं? शिल्लक काय राहतं? यस. ई, यस शिल्लक राहतं. आता ई दीर्घ आहे का ऱ्हस्व आहे? यस. हा, ही दीर्घ आहे, ही हा, दीर्घ आहे. बघा आता, मग यस शब्द शिल्लक राहिला. मग आता त्या पटू मधल्या शेवटच्या स्वराचा लोप होतो आणि शब्द बनतो पटीयस. पटीयस. हम्म. मग आता हा पटीयस शब्द बनला, इथपर्यंत कळालं का? महत्वाचा शब्द आहे, गीतेमध्ये बऱ्याच वेळा आलेला आहे. पटीयस. ठीक आहे. मग हा शब्द आता चालवायचा कसा? शब्द तर बनलेला आहे, दोघांमध्ये तुलना तर होते, विभक्ती तर होणार आहे पंचमीच. हा चालवायचा कसा? मग आपल्याला एक सकारांत शब्द बघायला लागतो, जो यस. सकारांत शब्दावरून आपण काय करू शकतो? हा जो आता बनलेला शब्द आहे तो आपण चालू शकतो. बघा, श्रेयस हा सकारांत शब्द आहे का? हो. हा. हो. कसा चालतो तो? श्रेयान, श्रेयांसौ, श्रेयांसः, श्रेयांसम, श्रेयांसौ, श्रेयांसः. समजा आपण हे एवढंच कॉपी केलं, बघूया मी कधी कॉपी नाही केलेलं. चलो, मग आता शब्द कसा पुल्लिंगामध्ये कसा चालणार हा? लिहू. प्राण श्रेयस, सारखंच. श्रेयसवत लिहिलं तर कळेल. हो. हम्म. हा, श्रेयसवत. आता हे वत आपण मागच्या पाठामध्ये शिकलेलो आहोत. हा, स्त्रीलिंगामध्ये कसं चालेल, काय आयडिया? या श्रेयस शब्दालाच दीर्घ ई लावायचा आणि तो बनतो नपुंसकलिंग, आणि तो चालतो कमॉन, भगवती सारखा. किंवा नदी भगवती. सारखा. भगवती कसा चालतो? नदी सारखा. नदी. नदी सारखा. आणि नपुंसकलिंगामध्ये कसा चालणार तो? कमॉन. मनस, हम्म. मनः, मनसी, मनांसी, अशा प्रकारे तो हम्म. शब्द चालणार. हा. बघा आता मी पटीयस हा चालवतो, श्रेय इथे लिहून घेतो एकदा, म्हणजे तुम्हाला थोडकी आयडिया येईल. श्रेयान, श्रेयाम सौ, श्रेयांसः, श्रेयान, श्रेयांसौ, श्रेयांसः. बरोबर. श्रेय. मग आता हा पटीयस कसा चालेल बघू, सांगा बरं. पटियस. पटीयान, पट्टियान, पटियान. पट्टियांसौ, पटियान. सौ. पट्टियांसः, पटीयान, पटीयांसौ, सौ, गौ. पट्टियांसः. पटीयांसः. गौ. सोपं. पटीयस, हो. हम्म. श्रेयस, श्रेयस, श्रेयान, पटीयस, पटीयान. ठीक आहे. आता वाक्य कसं बनवायचं बघा. तेच वाक्य हो, काय फरक आहे? हेच हेच वाक्य. हम्म. फक्त मी आता पटुतरच्या ऐवजी काय वापरणार? पट्टियस वगैरे. पट्टियन. पटीयस कसं वापरणार? कृष्ण एकतर यान. पटुतरह म्हणेन किंवा पटियान. पट्टियान. काय फरक आहे? काहीच नाही. आता मी हे काहीच नाही. घालून टाकतो. तुम्ही दोन्ही वापरू शकता. पटियान, पटियान. इथं हा, इथे पटी.
पटीयस शब्द बर. त्याला लागला ई, पटीयसी. हम्म. पटीयस. बरोबर. सी हम्म. इथं पण चुकलं असणार म्हणजे हा सीता. बरोबर, पटीयसी. आणि मित्रम पटुतं. मनः पटी. पटीयसः. यसः. थांबा. यस. पटीयस मनस मनः पटीयः मनस मनः पटीयस पटीयः. हम्म. मग तुम्ही म्हणाल मित्रम तर नपुंसक लिंग आहे आणि पटीय तर पुल्लिंग आहे. नाही 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 नाही. मनस शब्द कसा आहे? नपुंसक लिंग आहे. चालतो कसा? मनः मनसी मनामसी. मग नपुंसक लिंग असून पण विसर्ग आहे. असतं ना, असं काय नाही विसर्ग असला म्हणजे पुल्लिंगच असणार आहे. बहुधा पुल्लिंग असतं, काही काही ठिकाणी विसर्ग. मतीही, गतीही, श्रुतीही, हे काय आहेत? सगळीकडे विसर्ग आहेत पण स्त्रीलिंग शब्द आहेत. बरोबर. कधी कधी विसर्ग हम्म. नसताना पण पुल्लिंग शब्द होऊ शकतो. पिता. हो. पितामध्ये काय आता विसर्ग आहे का? नाहीये. नाही. पण आहे नाही. का नाही पुल्लिंग शब्द? नाही. हो. हो. मग हा झाला पटीयस. इयसून प्रत्यय, इयसून प्रत्यय. दोघांमध्ये तुलना. पटीयसी मध्ये हे शब्द चालतात सुद्धा. याची काही गरज नाही, पहिला एवढं समजून घ्या. इष्ठन. आता इष्ठन प्रत्ययातील काय शिल्लक राहतं? इष्ठ शिल्लक राहत. काय राहतं शिल्लक? इष्ठ इष्ट. शिल्लक राहतं. मग आता पटी, पटू शब्द आहे, त्याला आपण काय केलं? त्याला आपण लावला इष्ठन प्रत्यय. बर, शिल्लक काय राहिलं? शेवटी इष्ठन मधलं इष्ठ आणि शब्द हम्म. बनला पटी. पटिष्ठ. पटिष्ठ आहे का नाही? पटिष्ठ. तसं इथं हम्म. पटीयस शब्द बनला ईयस राहून, तसं इथे इष्टन मधला काय राहिला? फक्त पटिष्ठ. इष्ठ राहिला आणि पटू मधल्या शेवटच्या उचा लोप झाला, त्याला पटिष्ठ. आता मला सांगा, तुम्ही पुल्लिंगामध्ये कसं चालेल हा? पटिष्ठ आहे ना, राम सारखाच चालेल हा. कारण की अकारांत अकारांत पुल्लिंगामध्ये हम्म. रामवत. राम. रामवत. स्त्रीलिंगामध्ये सीता सारखा. कसा सारखा? स्त्री. सीता किंवा नदी. सीता नदी सारखा. आकारांत शब्द. हा हम्म. ना, कारण की पटिष्ठ पटिष्ठा. हम्म. तेच पटिष्ठ. हम्म. आणि नपुंसकलिंगामध्ये वनम नपुंसकलिंगामध्ये सारखा. वनम सारखा. मग आता मला सांगा, इथं आपण पटुतमः च्या जोडीला पटिष्ठ म्हणू शकतो का? हो, म्हणू शकतो. कारण की कृष्ण आहे म्हणून पटिष्ठ. इष्टन प्रत्यय हम्म. दोघांमधून एकाला बाजूला एकाला श्रेष्ठता सांगण्यासाठी किंवा एकाला बाजूला काढण्यासाठी होतो. आता पटुतमा याच्यामध्ये काय होईल? ह्याच्यामध्ये पटिष्ठा येईल. याच्यामध्ये पटिष्ठा, बतिष्ठा, प्रतिष्ठा. आणि याच्यामध्ये पटिष्ठ. पटिष्ठम. पटिष्ठम. तसंच वरिष्ठ है ना, वरिष्ठ आपण ऐकलं हम्म. सगळ्यांमध्ये. हो. किंवा ज्येष्ठ किंवा कनिष्ठ म्हणजे हम्म. काय? सगळ्यांमध्ये खालचा. लहान. लहान. वरिष्ठ म्हणजे काय? खालचा. सगळ्यांमध्ये मोठा. सगळ्यांपेक्षा मोठा. श्रेष्ठ म्हणजे हम्म. काय? सगळ्यांमध्ये ग्रेट, महान, श्रेष्ठ है ना. महा. श्रेष्ठ, कनिष्ठ, ज्येष्ठ, वरिष्ठ. ओके. अशा प्रकारे हम्म. प्रत्यय या ठिकाणी संपला. बघा, यसून हे जरा नवीन होतं. तमफ तरफ आपण आधी पाहिलेलं आहे, समजायलाही सोपं आहे. फक्त हा इयसून प्रत्यय जो आहे त्याचं इयस शिल्लक राहतं. पुल्लिंगामध्ये श्रेयस सारखा चालतो
नपुंसकलिंगामध्ये त्याला फक्त ई लावायचा. श्रेयसी, पटीयसी, गरीयसी आणि नंतर तो चालवायचा नदीसारखा. नपुंसकलिंगामध्ये मनः, मनः, मनसी, मनांसी सारखा चालतो. आणि याच्यामध्ये इष्टन प्रत्ययामध्ये काय करायचं आपल्याला? इष्ठ शिल्लक राहतो. चालवायला अगदी सोपे. राम वत पुल्लिंग, सीता वत स्त्रीलिंग, नपुंसकलिंग स्त्रीलिंग. वनम वत. वन. अशा प्रकारे हे आपलं संपलेलं आहे. आता आपण वाक्य पाहूया तुम्ही लगेच. याच्यामध्ये काय शंका? शंखा, पटेकर. नाही, काही शंका नाही. का नास्ति. शंका काय आहे नास्ति. ते? नास्ति. पुनः शीघ्रं मिलामः. आम. आम, आम, आम.